नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मुरमुऱ्यापासून कुरकुरीत असं नमकीन कसं तयार करायचं ते। मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि अगदी 2 तासाला 3 तासाला मुलं खेळून येतात आणि भूक लागली म्हणतात। त्यावेळेला आपल्याला एकच प्रश्न पडतो की आता मुलांना खायला काय द्यायचं ते। तर त्यावेळेला हे नमकीन आहे ते खूप तुम्हाला उपयोगात येईल आणि करून हे 15 दिवस ते 20 दिवस आरामात टिकतं आणि खूप टेस्टी असणारं आणि मुलांना हे आवडणारं हे नमकीन कसं करायचं ते आज आपण इथे बघणार आहोत। चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। नमकीन तयार करण्यासाठी इथं घेतलेलं आहे मी 2 कप एवढं बेसन। हे बेसन आहे ते मी चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। यातच पाव चमचा एवढा मी सोडा टाकलेला आहे आणि आता यामध्ये मी टाकून घेणार आहे 2 चमचे एवढं तेल। इथे कोरडे इंग्रेडियंट आहेत ते मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते आणि आता यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते इथं मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना आपल्याला यामध्ये एकही गुठळी होता कामा नये असं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। इथे बघा मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही इथं पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। या पद्धतीनं आपल्याला हे जे बेसन आहे ते इथं मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला या पिठाचे 2 भाग करायचे आहेत। त्यासाठी मी घेतलेला आहे एक बाउल आणि त्यामध्ये मी हे अर्ध पीठ आहे ते इथं टाकून घेतलेलं आहे। या पिठाची आपल्याला बुंदी तयार करायची आहे। त्यासाठी इथं मी टाकणार आहे कलर। इथं आपल्याला कलरफुल बुंदी तयार करायची आहे त्यामुळे मी इथं लाल कलर वापरलेला आहे। तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही इथं वापरू शकता। लाल कलर आहे तो मी व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण बुंदीचे 2 कलर करणार आहोत। एक कलर मी इथं तयार केलेला आहे। आता उरलेलं पीठ होतं त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे हिरवा कलर। आता हा हिरवा कलर आहे तोही मी व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स करून घेते। इथे हा हिरवा कलर आहे तो थोडासा कमी वाटत होता म्हणून मी यामध्ये आणखी 2 ड्रॉप आहेत ते इथं कलरचे टाकलेले आहेत। इथं मी खाण्याचे दोन्ही कलर वापरलेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता मी इथं लिक्विड बेसचे होते ते कलर वापरलेले आहेत। खाण्याचे इथं कोरडे कलर असतात तेही तुम्ही वापरले तरी चालतील। आता यानंतर मी दुसऱ्या बाउलमध्ये घेतलेला आहे बेसन 1 कप आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि यामध्येच मी टाकून घेतलेलं आहे 2 चमचे एवढं तेल आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं इथं पीठ आहे ते याचं मळून घ्यायचं आहे। इथं थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आहे ते मी मळून घेते कारण एकदम जर पाणी टाकलं तर पिठामध्ये गुठळ्या होतात आणि त्यामुळं पीठ आहे ते व्यवस्थित असं मळलं जात नाही। हे बघा इथं व्यवस्थित हातानं आपल्याला हे पीठ आहे ते इथं मळून घ्यायचं आहे। याची आपल्याला शेव करायची आहे त्यामुळे हे पीठ आहे ते तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। घट्ट असं मी हे इथं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि वरून थोडासा तेलाचा हात लावून परत हे पीठ आहे ते मी इथं मऊ करून घेते आणि इथं आपले शेवेचे पीठ आहे तेही तयार आहे। इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल आहे ते इथं एकदम कडक झालेलं आहे आणि आता यामध्ये मी टाकून घेते बुंदी। इथं तुम्ही बघू शकताय मी आपला जो रेग्युलर झारा असतो तो वापरलेला आहे आणि त्याने थोडंसं पीठ टाकून ही बुंदी आहे ती इथं मी करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकताय गोल गोल अशी इथं बुंदी आहे ती आपली तयार झालेली आहे। मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ही बुंदी आहे ती कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। हे बघा इथं बुंदीचा कलर तुम्ही बघू शकताय खूप छान असा कलर बुंदीला आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत इथं बुंदी आहे ती तयार झालेली आहे। इथे हे बघा तुम्ही आवाजही येतोय। आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती ही बुंदी आहे ती कुरकुरीत तळायची आहे। हाय फ्लेमवरती ही बुंदी आपण लाडूला करतो तशी तयार करायची नाही तर ही बुंदी आहे ती आपल्याला कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे। आता याच पद्धतीनं मी बाकीची बुंदी आहे तीही तयार करून घेते। इथे लाल कलरची मी पूर्ण बुंदी तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघा हिरव्या कलरची बुंदी आहे ते मी इथं तयार करून घेते। पहिल्याप्रमाणेच आपल्याला ही हिरव्या कलरची बुंदी आहे तीही इथं तयार करून घ्यायची आहे। इथे मीडियम टू लो फ्लेमवरती ही हिरव्या कलरची बुंदी होती तीही मी कुरकुरीत अशी इथे तळून घेतलेली आहे। यानंतर इथे घेतला आहे मी सोऱ्या। आपल्याला इथं शेव तयार करून घ्यायची आहे आणि इथं मी मोठी शेव तयार करणार आहे त्यामुळं इथं तुम्ही बघू शकताय जी शेवेची चकली होती ती मी इथं मोठी टाकलेली आहे आणि यामध्ये पीठ टाकून आपल्याला इथं शेव तयार करून घ्यायची आहे। इथे मोठ्या शेवेच्या ऐवजी तुम्ही लहान शेव घेतली तरी चालेल पण मुरमुऱ्यामध्ये जेव्हा तुम्ही मोठी शेव टाकता त्यावेळेला ती मोठी शेव आहे ती अगदी खायलाही छान लागते आणि ते दिसायलाही नमकीन छान दिसतं। आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी शेव सोडून घेते। इथे तुम्ही बघा तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथे शेव आहे ती तयार करू शकता। बारीक आवडत असेल तर बारीक करा किंवा मोठी आवडत असेल तर तुम्ही इथं मोठी शेव तयार करू शकता। हे बघा या पद्धतीनं इथं मी ही शेव आहे ती सोडून घेतलेली आहे। इथे आपण मोठी शेव केलेली आहे त्यामुळे शेव तळायला थोडासा वेळ लागतो। मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही शेव आहे ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। इथे आपली शेव आहे ती मी पलटून घेते आणि तुम्ही इथे बघा शेव तळताना थोडासा वेळ लागतो पण अगदी आतपर्यंत तळली जाईल इथपर्यंत आपल्याला ही शेव आहे ती इथं तळून घ्यायची आहे।
इथे आपली मोठी शेव आहे ती तयार झालेली आहे। या पद्धतीनं मी राहिलेली शेव आहे तीही तयार करून घेते। आता इथं उरलेल्या तेलामध्ये मी इथं घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप। इथं मी अर्धी वाटी एवढे खोबऱ्याचे काप कापून घेतले आहेत आणि ते तेलामध्ये तळून घेते। इथं अगदी अर्धा मिनिटामध्ये हे ते खोबऱ्याचे काप आहेत ते इथं तळले जातात आणि तुम्ही इथं बघू शकताय कुरकुरीत असे मी इथं खोबऱ्याचे काप आहेत ते तळून घेतलेले आहेत। आता यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत 250 ग्रॅम एवढे शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आहेत तेही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत इथं तळून घ्यायचे आहेत। मीडियम टू हाय फ्लेमवरती मी हे शेंगदाणे आहेत ते इथं तळून घेते। जेव्हा आपण तेलामध्ये शेंगदाणे टाकतो त्यावेळेला हे बघा असा इथं फेस येतो। हा फेस कमी झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते तेलातून काढून घ्यायचे आहेत, पण सतत आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते यामध्ये हलवत राहायचं आहे, म्हणजे हे कुरकुरीत असे इथं शेंगदाणे आहेत ते तळून तयार होतात। इथे शेंगदाण्यावरचा फेस आहे तो कमी झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय आपले कुरकुरीत असे शेंगदाणे आहेत ते इथं तळलेले आहेत। हे बघा इथं तुम्ही दाखवते मी अगदी शेंगदाणे आहेत ते त्याचे पाला आहे तो सेपरेट झालेला आहे आणि या पद्धतीनं आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते इथं तळून घ्यायचे आहेत। इथं शेंगदाणे तळल्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे डाळे। इथं डाळे आहेत ते मी 125 ग्रॅम एवढे वापरलेले आहेत आणि हे डाळे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पण डाळे तळण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागत नाही, कारण आपण ऑलरेडी हे भाजलेले डाळे इथं वापरलेले आहेत। आणि इथे बघा तुम्ही डाळे टाकल्यानंतरही तेलाला फेस येतो। आता हा फेस कमी झाल्यानंतर आपले डाळे आहेत ते तुम्ही ते बघू शकताय कुरकुरीत असे इथं तळले गेलेले आहेत, तेही आपण काढून घेऊयात। नमकीनसाठी लागणारा इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 चमचा एवढा जिरा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, यातच मी 2 चमचे एवढा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा एवढा मी इथं चाट मसाला वापरलेला आहे आणि 2 चमचे एवढी मी इथं लाल चटणी टाकलेली आहे आणि अगदी पाव चमचा होईल एवढी हळद आणि चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं टाकू शकता आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि इथे आपला नमकीनसाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। यानंतर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे होईल एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत 2 चमचे एवढं तीळ आहेत ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। यातच मी टाकून घेतलेला आहे अर्धे वाटी एवढा कढीपाला आणि कढीपाला तीळ आपल्याला इथं व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे कुरकुरीत होईपर्यंत तळल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे जो आपण तयार करून ठेवला होता तो मसाला। अगदी 20 ते 30 सेकंदापर्यंत मी मसाला आहे तो तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि आता इथं गॅसची फ्लेम आहे ती मी बंद करणार आहे आणि हा मसाला आहे तो आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे। आता या बाजूला तुम्ही इथं बघू शकता आपली बुंदी आहे तीही तळून तयार झालेली आहे। इथं शेव आहे तीही तयार आहे। शेव आहे ती मी थोडेसे मोठे मोठे असे हिचे तुकडे तयार करून घेते। मुरमुऱ्याचं नमकीन तयार करण्यासाठी इथं घेतलेले आहेत मी 500 ग्राम एवढे मुरमुरे। हे मुरमुरे आहेत ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। याच्याऐवजी तुम्ही भडंगचे मिळतात ते वापरले तरी चालतील। यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आपण तयार करून घेतली होती ती बुंदी, यामध्येच मी टाकून घेतलेले आहे आपण तयार करून ठेवलेली शेव। यामध्ये आपण टाकूयात आपण जे खोबऱ्याचे काप तळले होते ते काप, तळलेले आपण इथे डाळे टाकून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये मी टाकून घेते शेंगदाणे जे आपण तळून ठेवले होते ते। आता यानंतर यावर आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार आणि यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे जो आपण तयार करून ठेवला होता तो मसाला। इथे मसाला आहे तो खूप गरम नाही। आता व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मुरमुऱ्याचं नमकीन आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। हे नमकीन आहे ते खूप तेलकट नाही किंवा खूप तिखट असं इथं तयार झालेलं नाही, कारण लहान मुलांना खाता येईल असंच हे नमकीन आहे। हे नमकीन एखाद्या काचेच्या भरणीमध्ये तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही मुलांना हे देऊ शकता। पौष्टिक असणारं आणि तेवढंच पटकन तयार होणारं हे नमकीन आहे ते घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।